नमस्कार, मी परिती सावंत माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। याच्या आधी जे व्हिडिओज झाले त्यांना तुम्ही खूप सपोर्ट केला। काही कारणास्तव माझे व्हिडिओज आले नव्हते, पण इथून पुढे आता नक्की येतील। तर तुम्ही मला असाच सपोर्ट कायम ठेवा। आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आज मी बनवते पराठा। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला हे गव्हाचं पीठ मळून घेतलं आहे मी। आणि आता पराठ्यामध्ये आपण काय काय भरणार आहोत बघा। हा मटार मी बॉईल करून चॉपरमध्ये चॉप करून घेतला आहे। हा कच्चा गाजर किसून घेतला आहे, कोथिंबीर चिरून घेतलं आहे, कांदा चिरून घेतला आहे, बटाटे उकडून ते स्मॅश करून घेतले आणि हा पनीर किसून घेतला आहे। आणि हे आपण पराठ्याला लावण्यासाठी सुकं पीठ, हे पराठ्याला आपण जसं लागेल तसं तेल वापरणार आहोत। तर आता चला साहित्य सगळं मिक्स करून घेऊया। बटाटे घेऊया। हे बटाटे मी छोटे छोटे मीडियम आकाराचे 4 घेतले होते। आणि पराठ्याच्या सारणमध्ये ना बटाटा थोडा जास्तच घ्यायचा, म्हणजे त्याचं व्यवस्थित बाइंडिंग होतं। गाजर, मटार, कांदा, पनीर, हळद, हा मालवणी मसाला, चवीपुरतं मीठ, आणि थोडा स्मॅश करून ओवा टाकते। कोथिंबीर। तुम्हाला जर याच्यामध्ये अजून चीज वगैरे ॲड करायचं असेल तर करू शकता, किंवा इतर तुम्हाला भाज्या हव्या असतील तर त्या पण तुम्ही ॲड करू शकता। तर हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मध्ये थोडं चमच्याने मिक्स करू। आपण गोळे करून घेऊया। थोडासा तेलाचा हात लावून एकदा व्यवस्थित मऊ असं मीडियम आकाराचे गोळे करून घेऊया।
पलटून घेतलं आहे. तेल सोडूया आपण त्याच्यावरती. तुम्हाला तेल लावायचं, तेल लावू शकता, तूप लावू शकता, बटर लावू शकता. मी तेल लावते. तेलाने थोडा सॉफ्ट होतो. थंडीचे दिवस आहेत, बटर तूप लगेच सुकतं आणि मग थोडं कडक होतं पराठा. तो भाजल्यानंतर ते अजून मस्त वाटणार. ते आतलं जे सारण आहे ते पण थोडं भाजलं घ्यायला लागतं डायरेक्ट. छानपैकी मस्त कलर आलाय. म्हणजे एक पराठा खाल्ला तरी पोट भरेल आपलं. नक्कीच. आणि ही मुलं नाटकं करतात स्कूलमध्ये, तर त्यांचं एका पराठ्यामध्ये आरामात पोट भरणार. हा पराठा थोडा लो फ्लेमवरतीच शेकून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण कसं, बटाटा तर आपला बॉईल केलेला आहे, मटार बॉईल केलेला आहे, फक्त पनीर आणि गाजर तेवढंच आपण कच्चं टाकलं आहे. आता मला जास्त पाहिजे होतं कारण माझ्या मुलीला आतमध्ये सारण भरलेलं जास्त पाहिजे, त्याच्यामुळे थोडंसं इथे थोडंसं बाहेर आलं आहे. पण काही माझा पराठा असा फुटलेला असा वाटत नाही आहे. पराठा व्यवस्थित शेकला आहे, तर आपण काढून घेऊया. तर हा मी टोपलीमध्ये काढला. ही माझ्या आईने दिलेली गावची टोपली आहे. कारण कसं, असं जर ताटामध्ये वगैरे काढला ना तर त्याला बाष्प पकडतं आणि मग त्याला खालून पाणी सुटतं. अशा प्रकारे आपण आता दुसरा पराठा टाकूया. हा बटर लावलेला पराठा तव्यावरून डायरेक्ट प्लेटमध्ये. चला तर मग बघूया परीने काय बनवलंय ते. मिक्स व्हेज पराठा आधी असाच खाऊन बघूया आपण. चांगली आहे, टेस्ट चांगली आहे. पनीरची टेस्ट येते. पनीर आहे मग येणारच ना. बटाटा पण लागतोय मस्तपैकी. आता हे बटर जरा मिक्स करू आपण. बटरने तर अजून छान वाटतंय खायला. आतमध्ये स्टफिंग पण छान वाटतंय. पनीर दिसतंय, पनीर, बटाटा, कोथिंबीर, कांदा आहे. ही रेसिपी तुम्ही स्वतः घरी बनवून बघा. हा पराठा खरोखर खूप छान आहे. शेजवान चटणीबरोबर तर अजून चांगला लागतो. आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते आम्हाला कमेंट करून कळवा. तसंच माझं विवेक आंबेडकर क्रिएशन्स आणि परीज लाईफ ही 2 चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवनवीन रेसिपी आणि ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद. तर हा आजचा असा एक साधा सोपाच पराठा आहे. कारण याच्यामध्ये कसं मुलं भाज्या वगैरे खायला मागत नाही आहेत, तर टिफिनला देण्यासाठी पण एकदम साधी सोपी पद्धतीचा पराठा आहे किंवा घरी नाश्त्यासाठी पण आहे. याच्यामध्ये कसं फुल व्हेज पनीर, याच्यामध्ये तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही चीज वगैरे पण ॲड करू शकता. पण हा फुल्ली लोडेड चीज आणि मिक्स व्हेज पराठा आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. छोटीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या परीज लाईक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.